नमस्कार माता बहिणींना. नमस्कार. लय दिवस झाले, मोठे येडो नाही काय नाही माझे. करते आता बघा, मोठा येडो करते. मोठा येडो आता करायला लागले. बघ जा माझे येडो माता बहिणींनो. धन्यवाद. तुम्हाला तर माहिती असेल माझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं, दुःखाचा डोंगर कोसळलेला तुम्हाला माहिती असेल. वाटण ते केलं बघा, वाटण ते केलं आपल्या मुलासाठी. बरी नाही बघा, आपला मुलगा आपल्या बरोबर नाही आहे, आपल्याला सोडून गेलेला आहे. मी काय करून काय नाही, काहीच मला कळत नाही. पण आता हे आपल्याला जगावं लागणार आहे ना, का तर दुसरे पण आपले मुलं आहेत, मुली आहेत, नातू आहेत. आपण जर धरणीला पडलं तर आपल्या परिवाराला कोण बघन. म्हणून हे बघा, छातीवर दगड ठेवून बसले बघा मी. रडून रडून माझं पाषाण झालाय जीव, माझा पाषाण जीव झालाय. किती रडू तरी किती, डोळ्याला टाक पण ये नाही आता रडलं तरी. लई दिवस बघा माझे हे 2 महिने कसे गेले आणि कसे नाही माझ्या जीवाला माहिती. मरून मरून जगायची बारी आली. काय करणार काय. एक तर असे कामधंदे करावे लागतात आपल्याला. कामधंदे केलं तरच घरामध्ये पैसा पाणी येते. सगळे 2 महिने झालं कुणीच कामाला नाही आहे, सगळे बसून आहेत, सगळे असं घाबरून गेलेत, सगळे घाबरून गेलेत. काहीच कळा नाही काय करावं आणि काय नाही, मार्ग सुचा नाही, काय करावं आणि काय नाही. लेकराचं दुःख लय बेकार असतो, अवलादीचं दुःख लय बेकार असतंय. आपण त्या लेकरासाठी काय एक केलं नसेल तुम्ही सांगा. किती त्या लेकरासाठी प्रयत्न केले, पण माझ्या हाताला काहीच यश नाही आलं बघा. हात माझे खालीच आहेत. लय दिवस झालं ते दुःखाचे चिडव टाकलेले सगळे. आता ते तरी किती टाकू, ते तरी किती टाकू. कुटुंबला काय वाटन, सगळे ते चिडव टाकलेत. पण आता काय वाटन ती वाटू द्या. आता काय करणार मी, तरी काय करणार. आता सोडायचं म्हणलं तर ह्या बघा 2 वर्षाची मेहनत पाण्यात घालू का हो तुम्ही सांगा. सोडायचं म्हणलं तर म्हणून ह्या बघा म्हणलं हे मोठा येडो करावा आणि टाकावा. युट्यूबला बी माहितीच असेल की एवढं आता तेच आपलं व्ह्यूज आणणं, हे आपलं पुढं येडवून येणं त्यांच्याच हातामध्ये आहे ना. तर म्हणलं आता करते मोठा येडो आणि टाकते. म्हणलं युट्यूबला बी वाटन की बाबा हिने बंद केलेत का काय, बारकेट टाकायल्यात का काय शॉर्ट येडो असं वाटन त्यांना. म्हणून मी म्हणलं मोठा येडो करावा आणि टाकावा. म्हणलं असं माझं दुःख तर युट्यूबमध्ये कळलंच असतं ना. माझ्यावर एवढं दुःखाचं डोंगर कोसळला ते तर मला पार पाडावं लागणार आहे ना. मी किती बी हाय हाय करून धरणीला पडले तरी माझा मुलगा काय वापस येणार आहे का. किती बी रडले, किती बी आपटून घेतलं, रडले की 1.5 महिना भरपूर रडले. आता रडलं तरी डोळ्याला पाणी येत नाही. जीव माझा पाषाण झालाय, पाषाण. काय करावं आणि काय नाही ते मला काहीच कळा नाही. काम पण बंद, काम करायला काम आहे तो पॅकिंगचं काम आहे भरपूर, पण काम करायला मनच लागणार माझं, मनच लागणार माझं. बसायची माझी ताकदच होय नाही. पॅकिंगला बसावं लागते ना, असं 4-5 घंटे बसावं लागते. आणि ते मदत करत होता ना मला. थांब रे एवढं होऊ दे माझं, नंतर घे. पोराला मोबाईल द्यायचा आहे ना, त्याचा मोबाईल घेतलाय, अभ्यास करते ह्याच्यावर. तर हुडकायला लागलाय मोबाईल. म्हणलं एक एवढं करू दे बाबा, नंतर घे. तर ते पॅकिंग करायला बसायचा, म्हणजे मी भरायचे आणि ते पॅकिंग करायचा माझा मुलगा. तर आता बिचारा
तेच नाही आहे. आता माझं काम पण बंद ठेवलं मग ते नाही म्हणून. तर तसं तर माझ्या अंगसंगत असतं की मला असं गेल्यावर वाटतच नाही. असं वाटते हाय झोपलाय तिकडं, झोपलाय तिकडं, असंच वाटते मला. असं वाटते की हाय त्या रूममध्ये, हाय त्या रूममध्ये. मला नुसता भाग होत आहे की हाय हाय माझा मुलगा तिथं झोपलाय, तिथं झोपलाय, अशीच म्हणत राहते मी. काय करू मी आता तुम्ही सांगा. आणि ह्या बघा आता काम पण करावं लागणार आहे मला. एवढं मोठं कर्ज पाणी झालेलं आहे तर ते फेडावं तर लागणार आहे ना. कर्ज होऊन सध्या माझं लेकरू दुनियामध्ये नाही आज. कर्ज होऊन पण लेकरू माझं दुनियात नाही, तेच दुःख जास्त आहे बघा मला. कर्जाचं काय, मी जिंदगीभर कर्ज फेडलं असतं. मेन माझा मुलगाच नाही ना, ते मला लई दुःख आहे बघा. मी काय करून काय नाही, मला काहीच कळत नाही आहे. काय करू मी तुम्हीच सांगा. आता मी म्हणलं लाईफ पण घ्यायला चालू करते. परी पोरग म्हणलं हे आमचा नातू म्हणला लाईफ घ्यायची असली तर रडायचं असलं तर नका घेऊ. म्हणलं नाही बाबा रडत. आता पण ते मला देत नव्हतं मोबाईल. हे म्हणला तुम्ही रडतात मोबाईलवर. आता ते तिकडं थांबलाय, बघते मला रडती का काय आमची आजी, बघते मला. म्हणून मी डोळ्याला पाणी पण आणे नाही बघा. का तर माझे दुसरे लेकरं घाबरतात ना, मी रडायला लागले ना दुसरे लेकरं घाबरतात. म्हणून मी हे बघा रडणं थांबवलंय. आणि असं वाटतंय ना की आपण रडलं तर त्याला पण तकलीफ होईल पुढं जायला. त्याला पण तकलीफ होईल पुढं जायला. आपण रड म्हणतात ना की देव म्हणतो ना एवढं रडते तुझ्यासाठी, त्यांचं काय घेऊन आलास तू, असं म्हणतात ना. देव म्हणतं की असं तुझ्यासाठी एवढं रडायला लागले तर त्यांचं काय घेऊन आलास तू. म्हणून या बघा नुसतं दगड ठुलाय छातीवर. म्हणून हे रडायचं पण बंद केलंय मी. रडत पण नाही. परी मन राहतं का माझं. मी वरून नाही रडले तरी माझं मन माझं किती रडत असेल तुम्ही सांगा. माझं रड किती माझं मन रडत असेल तुम्ही सांगा. माझं मन एवढं रडतं ना, एवढं रडतं ना, मला जन्मलं तेव्हापासून याद येते त्याची. जन्मलं तेव्हापासून याद येते त्याची. एवढं वय पण नव्हतं, 35 वर्षापर्यंतच वय होतं. वयस्कर असलं तर माणसाला तरी पण माणूस त्याच्यासाठी किती माणसाच्या जीवाला त्रास होत आहे. आणि हे तर लहान वयाचा होता. म्हणजे 35 वर्षामध्ये कशात जमाय तुम्ही सांगा. जिंदगी अशी झाली ना माझी, ना इकडून राहिली ना इकडून राहिली, गोल गोल घुमायला लागली माझी जिंदगी. एक तर आम्हाला कामं केल्याशिवाय मार्ग नाही आहे. घर चालवायला पैसा नको तुम्ही सांगा. घर चालवायला पैसा पाहिजे ना. अभि तर पाणी म्हणलं तर विकत घ्यावं लागते. तुम्हाला काय सांगायचं. 30 रुपयाला बॉटल आहे पाणी प्यायची. 30 रुपये म्हणलं तरी बघा महिन्याचे 900 रुपये तेच होते. काय एक नाही आहे. घर भाडं आहे, सगळंच आहे ना, खाय प्यायचं आहे, सगळंच आहे ना. काय करणार तुम्ही सांगा. मला काहीच कळत नाही. आत्ता बघा 2 महिन्याच्या नंतर हे मोठा व्हिडिओ मी बनवायला लागले. आधी पण तब्येती ठीक नाही म्हणून केले होते 1-2 व्हिडिओ पहिले. पण मी ते नाही टाकले. हे असं दवाखान्याला पळावं लागायचं म्हणून मला व्हिडिओ पण नव्हता टाकू वाटत. पण हे बारके मी व्हिडिओ भरपूर टाकले. शॉर्ट व्हिडिओ मी टाकले.
आणि ते ह्याच्यावर टाकते, ते काय म्हणतात इंस्टाग्राम का काय, ते तर माझं पब्लिकच होत नाही आहे. कोणी जर माझी आय डी खोलली तरच पब्लिक होते, नाही तर ते होतच नाही. काय माहिती, ते येई बी नाही. पोराला पण करायला याय नाही, आपल्या नातूला पण करायला नाही, त्यानेच करून दिलेलं आहे ना मला. आणि व्हिडिओ करायला म्हणलं तर बघा मीच असते, आपल्या पोरीसोरी बी येत नाही, तर कोणीच नाही येत, मी एकलीच असते. आणि पहिलं कसं जेवण बनवताना हे ते काढत होते व्हिडिओ, आता नंतर बी काढून परी कसं उभा राहू वाटाणं हो मला, उभा राहू वाटाणा. एकदा बसलं ना उठू वाटाणा, आणि उठलं तर बसू वाटाणा, असं झाली माझी कहाणी. आणि ते काम कसं करावं तेच मला कळा नाही, की काम कशी करू ती चिंता लागली या. आता देव परमेश्वर मला कशी ताकद देणार काम करायला आणि कशी नाही, आता ते देवालाच माहिती, देवालाच माहिती. देवाने असं का केलं असं मला तेच कळा नाही. माझं सोन्यासारखं पोरगं गेलो, सोन्यासारखं पोरगं गेलं माझं, मी त्याला काहीच कमी करू पडू देत नव्हते. म्हणला ना हे पाहिजे आई, मी त्याला तेच घ्यायचे. मी कसलीच कमताई केली नव्हती त्याची. एक कपडा घ्यायला गेलं तर बघा पैसे नसले तरी बी कर्ज पाणी करून एक कपडा घ्यायला गेलं तर 4 कपडे घ्यायचे, एक चप्पल घ्यायला गेलं तर 2 चप्पल घ्यायची. असं होतं माझ्या लेकराचं. त्या लाडा कौतिकात वाढले होते, भले मेहनत करूनच मी करत होते, पण मेहनत करून माझे लेकरं एवढे चांगले ठुले होते ना, मी म्हणत नव्हते की मला एवढे लेकरं आहेत, कशी सेवा करू कशी नाही. मेहनत करून कामं करून सेवा करायची माझ्या लेकरांची मी. पोरींची पण तेवढीच करायचे, पोरांची पण तेवढीच करायचे. सगळे लोक म्हणायचे, गलीमधले म्हणायचे एवढी लेकरं आहेत तरी कंटाळ करत नाही बाबा तू. मी म्हणायचे आपले लेकरे असले तर काय कंटाळ करतात का, आपल्या लेकराचा काय कंटाळ येते का आपल्याला. मी तर दुसऱ्यांच्या लेकराचं पण करायचे. काय माहिती, मला लेकरांचा लई नाद होता. मला जोवर लेकरं नव्हते तोवर मी दुसऱ्यांच्या लेकरांची सेवा करायचे. मी लई सेवा केलेली आहे, भरपूर सेवा केलेली आहे, माणसांची पण केलेली आहे, लेकराची पण केलेली आहे. तरी पण देवाने मला असं दुःख दिलं बघा ना. माझ्याच लेकराचं दुःख मला दिसायला लागले, माझ्याच लेकराचं दुःख मी बघायला लागले. लय बघा वाईट झालं. मला काय बोलायचं ना ते पण समजा नाही, काय बोलू आणि काय सांगू, काय सांगू आणि काय बोलू, कशी करू मी, काय करू मी. नुसती चिंतात पडले मी, नुसती चिंता लागली मला. अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही. मी कशी राहणार आणि कशी खाणार काहीच मला कळा नाही. कशी करू मी, अडचणी जीव पडवणे झालाय माझं. आणि हातावर हात बसू असे घेऊन तर कसं चालणार तुम्ही सांगा. हातावर हात कशी घेऊन बसणार तुम्ही सांगा. मला मेहनत तर करावंच लागणार आहे, मेहनत तर करावंच लागणार आहे. देव परमेश्वराने मला ताकद द्यावा तेवढं कर्ज पाणी फेडायला. आणि मी फेडन, कोणाच्या चाराने नाही ठेवणार, मी सगळ्यांचे पैसे फेडन. माझ्यावर विश्वास करा. अवलादीचं दुःख लय हो, लय नाजूक असतंय. जरा लेकराला काटा मोडला तरी आईचं मनाची किती तरमळ होती. जरा लेकरू पडलं तरी किती मनाची तरमळ होते आईच्या. आईच्या जीवाला माहिती आहे. काय करणार, नाही इलाज आहे, नाही इलाज आहे, काय करणार तुम्ही सांगा.
माझं लेकरू आता मला कधीच बघायला नाही भेटणार. नमस्कार. मला देवाने ताकद द्यावा. अजून पण मी मेहनत करून कर्ज पाणी फेडन. रामकृष्ण हरी. नमस्कार.